3 आय ॲटलास हा शब्द मराठी जाणणाऱ्या बऱ्याच माणसांना निश्चितच माहिती नसेल. आकाशाविषयी किंबहुना अखिल जगताविषयी कुतूहल असणाऱ्या अनेकांनाही हा शब्द परिचित असेलच असे नाही. जून 25 रोजी अंतराळातील सूर्याच्या दिशेने येणाऱ्या या वस्तूची नोंद पहिल्यांदा घेतली गेली. आकाशातून कोसळणारी एखादी उल्का पृथ्वीवरील साऱ्या जीवनाचा अंत घडवून आणू शकते. डायनोसॉर्स हे अशाच एका आघातात नाहीसे झाले होते. अंतराळात जे उल्कापिंड फिरत आहेत त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते. या धरित्रीला कोणत्या उल्कापाषाणापासून धोका आहे याची निरीक्षणे केली जातात, गणिते मांडली जातात, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जाते. आपल्या भूमातेवर कोसळू शकेल अशा पाषाणाची दिशा बदलता येईल का यावर चिंतन केले जाते. पृथ्वीवर कोसळणारी वस्तू नाहीशी करता येणे शक्य आहे का याचा अभ्यास करण्यात येतो. सूर्याच्या दिशेने येणाऱ्या कोणत्याही वस्तुमानाचा वेग कक्षा अभ्यासली जाते. जून 25 रोजी आकाशातील अशा एका वस्तूची नोंद घेतली गेली. गुरु ग्रह ज्या कक्षेतून फिरतो त्याच्याही आत येईपर्यंत या आकाशीय वस्तुमानाचा पत्ताच लागला नव्हता. अंतराळाचा वेध घेणाऱ्या साऱ्या दुर्बिणी या वस्तूच्या दिशेने वळवण्यात आल्या. आकाश हे ताऱ्यांनी खचाखच भरलेले आहे. त्यामधून क्षीण प्रकाश देणारी एखादी छोटी वस्तू शोधणे हे तसे सोपे नसते. पण विज्ञानाने शोधलेली नवीन उपकरणे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर अवकाशीय वस्तूंचा मागोवा घेणे आता शक्य झाले आहे. 40 ते 50 घनफुटापेक्षा मोठा आकार असणाऱ्या वसुंधरेच्या दिशेने येणाऱ्या कोणत्याही वस्तूचा वेग आणि दिशा निश्चित करणारे तंत्रज्ञान आता शोधले गेले आहे. ॲस्टेरॉइड टेरेस्ट्रियल इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टीम ॲटलास या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते. या यंत्रणेकडून घेतलेले फोटो, व्हिडिओज जगभरातील तज्ज्ञांना संस्थांना पाठवण्यात येतात. 3 आय ॲटलास या वस्तूने अनेक गणितज्ञांचे अंदाज चुकविले आहेत. येणारे हे वस्तुमान आपल्या सूर्याच्या कक्षेतील धूमकेतू नाही हे आता निश्चित झाले आहे. आकाशगंगेतील कोणत्या तरी अन्य सूर्यावरून आलेले हे कृत्रिम यान असावे असा अंदाज बऱ्याच तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 2017मध्ये ओमुआमुआ आणि 2019मध्ये बोरिसॉव नाव दिलेले धूमकेतू म्हणूया अंतराळातील दुसऱ्या कोणत्या तरी सूर्यावरून आले होते. व्हॉयेजर सेकंदाला सरासरी 17.5 किलोमीटर वेगाने प्रवास करते. हे यान सेकंदाला 61 किलोमीटर या वेगाने सूर्याच्या दिशेने येत आहे. याचा वेग कमी जास्त केला जात असावा याविषयीची निरीक्षणेही नोंदवण्यात आली आहेत. वस्तुमानाचा वेग, दिशा नियंत्रित करणारी यंत्रणा, रोबोट्स यामध्ये असले पाहिजेत असाही तर्क मांडला जात आहे. हा धूमकेतू किंवा यान याविषयी परस्पर विरोधी विधाने केली जात आहे. तसेच सुचवणारे कितीतरी व्हिडिओज इंटरनेटवर पाहायला मिळतात. त्याविषयीचा तपशील पुढील काही भागातून पाहायला मिळेल. या विषयाबाबत आपल्याकडे काही वेगळी माहिती असल्यास ती कळवावी ही विनंती आहे. धन्यवाद. Di
गी यो तजा